काँग्रेससाठी काम करतील की काँग्रेसमध्ये राहून भाजपमध्ये काम करतील? तेव्हा महाराष्ट्र मला ओळखतो, त्यांना ओळखतो. ज्यांनी आतापर्यंतच्या 5-25 वर्षामध्ये 7 वेळा पक्ष बदलले. इकडून तिकडे जी सत्ता येईल तिथं जायचं आणि मंत्रिपद घ्यायचं, पुन्हा उडी मारायची आणि मंत्रिपद घ्यायचे. त्यांनी माझ्यावर काहीही टीका केली तरी ती जनतेला खरी वाटणार आहे का? कारण हे तर फक्त आता मी ही गोष्ट आमच्या शिबिरामध्ये सांगितली का एक कुटुंब किती वेळा पक्ष बदलू शकतं, सत्ता घेऊ शकतं, हे सांगितल्यानंतर थोडं रागाच्या भावनेने ते काही बोलले असतील. विशेष अधिवेशन बोलवले, मात्र जरांगे पाटील म्हणत आहेत की सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत जर मुद्दा विचारात नाही घेतला तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल. पश्चातापाची व्याख्या जी असते सरकारला कळेल. नाही, खरं म्हणजे आता मी आपल्याला सांगितलं का कामकाज सल्लागार समिती झाली असती तर आम्हाला काही गोष्टी समजल्या असत्या. अद्याप आमच्या संदेह जसा तुमच्या मनामध्ये आहे तसा आमच्या मनामध्ये सुद्धा आहे. आणि आता गटाचे जे आमचे सगळे प्रमुख बोलवलेले आहेत, म्हणजे गट प्रमुखांची बैठक बोलली, त्यामध्ये ह्या चर्चा होतील अशी अपेक्षा आमची आहे. आणि आम्ही अपेक्षा करतोय की बाबतीतले स्पष्टीकरण हे माननीय मुख्यमंत्री सरकार पक्षाने दिले पाहिजे. राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे की जे हे आरक्षण आहे ते केंद्राच्या हातात आहे, कुठेही राज्याच्या हातात नाही. त्यामुळे हे केंद्राने केलं पाहिजे. त्यामुळे ही फक्त नौटंकी करणं बंद करा असं देखील ते म्हणतात. आता आम्ही अपेक्षा करतो. एक या दृष्टीनं एक गोष्ट आहे की राज्यामध्ये जे सरकार आहे तेच केंद्रामध्ये सुद्धा त्यांचंच सरकार आहे. आपल्या ह्या सगळ्यांचा चांगला प्रभाव तिथे आहे आणि काही न करू शकणाऱ्या गोष्टी ते करू शकतात हे सिद्ध केलेलं आहे आतापर्यंत काही गोष्टींमध्ये. त्यामुळं साहजिकपणे शाश्वत अशा प्रकारचं टिकणारं आरक्षण हे मिळालं पाहिजे, ही माझं मत आहे. मत व्यक्त केलं की टिकणार आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र ओबीसीने वारंवार याला विरोध केला होता. तर सरकारी मंत्र्यांमध्ये ओबीसी नेते सगळं मुंबईत होता. त्यामुळे आजचं जे विशेष अधिवेशन आहे हे फायदेशीर ठरेल का? नाही, मराठा आरक्षणाला ओबीसीनी कधी विरोध केला असं मला दिसलेलं नाही, कुणी करतच नाही. आम्ही सर्वजण सर्वपक्षीय बैठकींमध्ये एकमतानं काही गोष्टी मांडलेल्या आहेत, एकमतानं आमच्या मांडलेल्या आणि कायम मांडत आलेलो आहोत. त्यामुळं तसा भेद माझ्या मनामध्ये तरी आता कोणी करते असं वाटत नाही. कुठेतरी पाहायला गेलं तर तो कायदा होतोय त्याला कुठेतरी कोर्टामध्ये पुन्हा चॅलेंज होणार आहे. पुनर्ता सदावरती असं म्हणतात की एका ठिकाणी कायदा झाला तर लगेच मी त्याला कोर्टामध्ये चॅलेंज करेन. हे सगळं चुकीचं चालू आहे असं सदावरती म्हणतात. आता ते ॲडव्होकेट सदावर्ते काय म्हणतात त्याला मी काय महत्त्व देत नाही. आणि ठरवलं तर ॲडव्होकेट सदावर्ते फार काय कोणाच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही ते, असं आम्हाला कळतं. त्यांची बटणं आपल्याकडेच आहेत. हा, त्याचा जरा अभ्यास करून तुम्हीच सांगितलं पाहिजे जनतेला. सर, एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण दुसरीकडे जरांगेंनी मागणी लावून धरलेली आहे की सगळे सोयरे या सगळ्यांसकटच आरक्षण मिळालं पाहिजे आणि तेही ओबीसी मध्ये. नाही, आम्हाला काही गोष्टीचा संदेह हे आमच्या मनामध्ये आहे आणि ते सरकार पक्षानं आणि ज्यांनी कुणी आज आश्वासनं दिले असतील माननीय जरांगे पाटलांना ते आम्हाला समजले पाहिजे आणि खुलासा त्याचा झाला पाहिजे असंच आम्हाला वाटतंय. आमच्या मनामध्ये संदेह निर्णय प्रकारचे आहेत. आम्हाला खुलासा करून स्पष्टीकरण करून जर ते समजले तर आणखी चांगलं होईल. आमच्या माध्यमातून जनतेला समजतील. सरकार हे आरक्षणाचं घोंगडं जे आहे ते लॉंग टर्म साठी भिजत ठेवणार आहे का? म्हणजे तो नाही, ती काळजी आम्हाला वाटते की हे सगळं केलं, निवडणुका निघाल्या, निवडणुका झाल्या, संपला विषय. म्हणजे हे राजकारणाकरता नसावं ही अपेक्षा सगळ्यांची आहे, आमची सगळ्यांची समाजाची आहे. असं होऊ नये याची काळजी तर त्यांनी घेतली पाहिजे. सर, अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यानंतर टीम राहुल मधील नेते आज मुंबईत दाखल होत आहेत. सचिन पायलट आज मुंबईत येतात, काय विशेष नाही, या बाबतीत त्यांच्या कार्यक्रमाची मला माहिती नाही. सर, काँग्रेस मुंबईतले एक माजी खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, संजय निरुपम यांचं नाव आहे. काल तर माझं नाव आलं होतं. त्यामुळे कोणचं नाव चालवायचं, कुणीतरी काढायचं आणि तुम्ही चालवायचा हा जो कार्यक्रम चाललेला आहे तो योग्य नाहीये. तुम्ही म्हणताय तो योग्य नाहीये, मात्र अशोक चव्हाणांचं नाव आम्ही असंच चालवलं होतं. मात्र